महाराष्ट्र पोलीस भरतीचे फॉर्म हे आता चालू झालेले आहेत. तुम्हाला जर महाराष्ट्र पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा असेल, तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण फॉर्म कसा भरायचा हे बघणार आहोत. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता वेबसाईट आता लाईव्ह झालेली आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता. या वेबसाईटवरती आल्यानंतर बघा सुरुवातीलाच तुम्हाला इथे दिसेल अर्ज सुरू होण्याची तारीख. तर 29/10/2025 ते अर्ज बंद होण्याची तारीख 30/11/2025 ही राहणार आहे. तसेच शुल्क भरण्याची शेवटची तारीख देखील आहे. इथे आता तुम्ही अर्जदारासाठी सूचनावरती क्लिक करून पूर्ण PDF डाउनलोड करू शकता व काय काय सूचना दिलेल्या आहेत ते तुम्ही वाचू शकता. या प्रकारे पूर्ण PDF दिलेली या PDFची लिंक व PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. यामध्ये कोणत्या पोस्टसाठी किती फीस लागणार आहे, मागास प्रवर्ग असेल तर किती फीस, तसेच आरक्षण ज्यांना आहे तर त्यांची वयोमर्यादा काय, त्यावरती पूर्ण डिटेल दिलेले आहे. ते तुम्ही तिथे बघू शकता. त्यानंतर इथे जाहिरातच्या पुढे अधिक माहितीवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे पद निवडायचं आहे पोलीस कॉन्स्टेबल आणि त्यानंतर तुम्हाला इथे घटक निवडायचा आहे. तर आता इथे घटकमध्ये पहा CP पुणे सिटी जर निवडली तर त्याची जाहिरात तुम्हाला इथे डाउनलोड करता येणार आहे. तर या प्रकारे तुम्ही पूर्ण जाहिराती इथून डाउनलोड करू शकता. कोणत्या सिटीमध्ये किती जागा आहे ती पूर्ण बघू शकता व त्यानुसार ठरवू शकता की तुम्हाला कुठे फॉर्म हा भरायचा आहे. आता पुन्हा आपण मुख्य पृष्ठावरती येऊ. आता मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर बघा पहिल्यांदाच आपण अर्ज करत आहोत तर इथे आपल्याला नवीन नोंदणी करा आपले खाते नसल्यास इथे क्लिक हे करायचं आहे. इथे स्टेप दिलेले आहेत बघा, नोंदणी, लॉग इन, अर्ज करा आणि शुल्क भरणा करा. या 4 स्टेप तुम्हाला कंप्लीट या करायच्या आहेत. तर आता इथे आपण सुरुवातीची पहिली स्टेप नोंदणी करा यावरती क्लिक करून कंप्लीट करून घेऊया. तिथे क्लिक केल्यानंतर बघा सगळ्यात सुरुवातीला तुमचा आधार क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुमचा जो आधार कार्ड नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर इथे तुम्हाला जनरेट OTP यावरती क्लिक करायचं आहे. आता आपण इथे जनरेट OTP वरती क्लिक केलेलं आहे. जनरेट OTP वरती क्लिक केल्यानंतर अशी विंडो दिसेल. यामध्ये तुम्हाला OTP हॅज बीन सेंड टू रजिस्टर मोबाईल असं सक्सेसफुली OTP गेला याचा मॅसेज तुम्हाला दिसेल. तुम्हाला इथे ओके वरती क्लिक हे करायचं आहे. आता तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती तो OTP येईल. तुम्हाला OTP इथे टाकायचा आहे. इथे OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे OTP व्हेरीफाईड सक्सेसफुलीचा मॅसेज दिसेल. तुम्हाला इथे ओके वरती क्लिक करायचं आहे. आता नाव आधारप्रमाणे आलेलं असेल, जेंडर आलेलं असेल, जन्मतारीख आलेली असेल आणि राज्य देखील आलेलं असेल. तुम्हाला आता इथे खाली यायचं आहे आणि तुमचा ईमेल ID हा इथे टाकायचा आहे जो की तुमचा युजर नेम देखील राहणार आहे. युजर नेम म्हणजेच ईमेल ID टाकल्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड निवडायचा आहे. म्हणजेच तुमच्या मनाने एक पासवर्ड टाकायचा आहे व तसेच पासवर्डची खातरजमा करण्यासाठी तोच पासवर्ड पुन्हा एकदा तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हा टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण नाव जे आहे आपलं ते इंग्रजीमध्ये टाकायचं आहे. इथे दिलेलं आहे बघा कसं टाकायचं. अगोदर स्वतःचे नाव, नंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव व नंतर आडनाव. या प्रकारे तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे. आता इथे पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण नाव देवनागरी म्हणजेच मराठीमध्ये हे टाकायचं आहे. आता इथे मराठी नाव हे टाकल्यानंतर तुम्हाला इथे जेंडर हे सिलेक्ट करायचं आहे. आता तुम्हाला जर मराठीमध्ये नाव इथे टाकता येत नसेल तर तुम्ही मोबाईलमध्ये टाईप करून पाठवू शकता किंवा गुगलवरती इंग्लिश टू मराठी टायपिंग पण अवेलेबल आहे. तिथे देखील तुम्ही करून मराठीमध्ये नाव टाकू शकता. आता हे टाकल्यानंतर तुम्हाला इथे आय हॅव रीड इन्स्ट्रक्शन असं क्लिक करून तुम्हाला इथे जसा कोड दिसत असेल जशाच तसा तुम्हाला इथे टाईप हा करायचा आहे. कोड टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असा मेसेज दाखवेल की प्लीज चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन लिंक. आता तुमच्या ईमेल ID वरती एक व्हेरिफिकेशन लिंक आली असेल ती तुम्हाला व्हेरीफाय ही करायची आहे. या प्रकारे तुम्हाला मेल आलेला असेल तर आता इथे बघा तुम्हाला इथे व्हेरीफायवरती क्लिक करून तुमचं ईमेल ID ही व्हेरीफाय करून घ्यायची आहे. तर व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. असा पॉपअप दिसेल, यू आर सक्सेसफुली रजिस्टर विथ महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्वायरमेंट. आता ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि आता तुम्हाला इथे तोच ईमेल ID आणि पासवर्ड टाकून आणि जो कॅप्चा दिसत आहे तो इथे टाकून तुम्हाला लॉग इन हे करायचं आहे. आता इथे आपण पूर्ण डिटेल भरून घेतलेली आहे. इथे लॉग इनवरती क्लिक करत आहोत आपण. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे आधार नंबर लास्टचे 4 डिजिट दिसतील तुम्हाला, नेम दिसेल, मोबाईल नंबर, जेंडर आणि जन्मतारीख, आधारचा फोटो देखील आलेला असेल. इथे एक मेसेज देखील दिसेल, अर्जाची प्रत परीक्षा शुल्क भरल्यानंतर उपलब्ध होईल. या प्रकारे आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा. तर यामध्ये सगळ्यात सुरुवातीला जाऊन तुम्हाला पदासाठी अर्ज करा यावरती क्लिक हे करायचं आहे. आता या प्रकारे तुम्हाला विंडो दिसेल. यामध्ये बघा वैयक्तिक तपशील, आरक्षण तपशील, संपर्क तपशील, त्यानंतर इतर तपशील,
त्यानंतर शैक्षणिक तपशील ही पूर्ण स्टेप तुम्हाला कंप्लीट करायची आहे. तेव्हा तुमचा अर्ज हा कंप्लीट होणार आहे. तर तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप कंप्लीट हे करून घ्यायचं आहे. आता खाली आल्यानंतर बघा स्वतःचे नाव इंग्रजीमध्ये तुम्हाला टाकायचे आहे. तर इथे सगळ्यात सुरुवातीला स्वतःचं नाव हे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे वडिलांचं किंवा पतीचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे इंग्रजीमध्ये. आता आईचे नाव देखील तुम्हाला इंग्रजीमध्ये हे टाकायचं आहे. शक्यतो तुमच्या मार्कशीटवर आहे जशास तसं तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर आता तुम्हाला इथे स्वतःचे नाव मराठीमध्ये, वडिलांचे नाव, आडनाव आणि आईचे नाव या प्रकारे तुम्हाला मराठीमध्ये हे टाकून घ्यायचं आहे. इथे देखील दिलेलं आहे मराठीमधून भरणे अनिवार्य आहे, तर त्यामुळे इथे भरून घ्यायचं आहे. आता इथे आपण इंग्लिशमध्ये आणि मराठी दोन्हीमध्ये नावं भरून घेतलेली आहेत. आता इथे तुम्हाला पद हे निवडायचं आहे. तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे व त्यानंतर तुम्हाला इथे घटक निवडायचा आहे. घटकमध्ये बघा जसं पुणे सिटी झालं, रायगड झालं, नाशिक, पुणे आर ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला अगोदरच डिसाईड करून घ्यायचं आहे की कोणत्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे व जसं आपण सुरुवातीला सांगितलं जाहिरात कोणत्या जिल्ह्याची किती पोस्ट आहे त्यानुसार तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला अगोदर चूज करायचं आहे व नंतर इथे निवडून तुम्हाला पुढील पृष्ठ यावरती क्लिक हे करायचं आहे. आता इथे आरक्षण तपशील विचारेल. तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का, अंशकालीन आहात का, माजी सैनिक आहात का, भूकंपग्रस्त आहात का. जर यापैकी तुमच्याकडे कोणतंही एक आरक्षण असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. पण ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्यासाठीचे प्रमाणपत्र त्या गोष्टी देणं तुम्हाला गरजेचं राहणार आहे. तर या प्रकारे तुम्हाला इथे होय नाही निवडायचं आहे. तसंच गृहरक्षक आहात का हे पूर्ण तुमच्यानुसार तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. तसेच इकडे पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का, प्रकल्पग्रस्त आहात का हे पूर्ण वाचून तुम्हाला हो नाही तुमच्यानुसार करून हे घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली येऊन बघा ज्या जात प्रवर्गातून अर्ज करू इच्छिता तो निवडलेला प्रवर्ग. तर तुम्ही इथे तुमची कॅटेगरी इथे निवडू शकता. कॅटेगरी निवडल्यानंतर तुम्हाला त्याचा बघा जात प्रमाणपत्राची माहिती द्यायची आहे. तुम्हाला जावं क्रमांक टाकायचा आहे, दिनांक टाकायची, ती पूर्ण डिटेल टाकायची आहे. ओपनमध्ये असाल तर तुम्ही इथे ओपन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला आता शिक्षण हे टाकायचं आहे. तुम्ही 12वी निवडू शकता किंवा 12वी इक्विव्हॅलंट असेल काही तर ते देखील देऊ शकता. त्यानंतर तुमचा 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक हा तुम्हाला इथे टाकायचा आहे. इथे उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथे जन्मदिनांक टाकायची आहे. हो, जन्मदिनांक टाकल्यानंतर तुमची वय इथे ऑटोमॅटिक ही येऊन जाईल. आता ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे पुढील पृष्ठ यावरती क्लिक करायचं आहे. आता पुढील पृष्ठावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे संपर्क तपशील आहे, म्हणजेच संपर्काचा पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर तुमचा स्थायी निवास म्हणजेच सध्याचा ॲड्रेस आणि संपर्कासाठीचा पत्ता जर एकच असेल तर तुम्हाला इथे चेकबॉक्सवरती क्लिक हे करायचं आहे. आता इथे आपण वरती पत्ता टाकून घेतलेला आहे. आता चेकबॉक्सवरती क्लिक केलं, खालचा पत्ता टाकायची गरज नाही जर दोन्ही सेम असेल. नसेल तर अनचेक करून तुम्ही तो ॲड्रेस देखील देऊ शकता. आता हे दिल्यानंतर तुम्हाला इथे पुढील पृष्ठ यावरती क्लिक करायचं आहे. आता इतर तपशीलमध्ये बघा इथे धर्म निवडायचा आहे. त्यानंतर इथे जात टाकायची आहे. आता इथे धर्म निवडल्यानंतर जात टाकल्यानंतर इथे पोटजात असेल ती बी टाकू शकता तुम्ही. इथे स्टार असेल तेवढीच डिटेल देणं गरजेचे आहे. तर तुम्ही इथे जात आणि पोटजात नाही टाकली तरी देखील चालेल. त्यानंतर इथे काही प्रश्न विचारेल, शासकीय, निमशासकीय, सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहात का, असाल तर होय, नाही तर नाही. तुमच्यानुसार हे क्वेश्चन होय नाही तुम्हाला करायचे आहे. महाराष्ट्राचे आदिवासी म्हणजेच डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र आहात का, तर इथे तुम्हाला होय करायचं आहे. त्यानंतर कर्नाटकचे आदिवासी आहात का, तर इथे तुम्हाला नाही ऑटोमॅटिक आलेलं असेल कारण की इथे आपण होय केले. त्यानंतर इथे महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच तुमच्या डोमेसियल सर्टिफिकेटचा जावक क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे व त्याची दिनांक कोणत्या दिवशी इश्यू झालं ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. तसं इथे रेट दिलेलं नाही तर त्यामुळे तुम्ही नाही भरलं तरी देखील चालेल. आता इथे आपण डोमेसियल नंबर ते पूर्ण टाकून घेतलेला आहे. खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल, जर तुम्ही इलिजिबल असाल तर इथे ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता तो प्रवर्ग इथे निवडायचा आहे. आता या फॉर्मच्या केसमध्ये तिथे इलिजिबल नाही तर इथे काहीच तुम्हाला करता येणार नाही. त्यानंतर इथे उमेदवार नॉन क्रिमी लेअरमध्ये मोडतो का. आता बऱ्याचशा कास्ट अशा आहेत की ज्यांना नॉन क्रिमी लेअर कंपल्सरी असते, तर यामध्ये इथे कास्ट देखील दिलेला आहे. तुमची जर असेल तर तुम्हाला इथे होय करायचं आहे. आणि तसेच खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी देखील लागणार आहे इथे असं जसं दिलेलं आहे त्यानुसार. तर असेल तर होय, नाही तर नाही. त्यानंतर पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का, असाल तर होय, नाही तर नाही. तर त्याप्रकारे तुम्हाला तुमच्यानुसार होय नाही इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर उमेदवार
पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी सहभागी होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात का? असाल तर होय. या प्रकारे होय नाही तुम्हाला करायचं आहे. खाली देखील आपल्याकडे सी या प्रकारातील NCC प्रमाणपत्र आहे का? असेल तर होय करायचं आहे व होय केल्यानंतर तुम्हाला NCC प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक द्यायचा आहे. नसेल तर नाही. त्याचप्रकारे खाली देखील तुम्हाला इथे होय नाही हे करायचं आहे. आपल्याकडे वाहन चालवण्याचे हलके मोटर वाहन LMV परवाना आहे का? तुमच्यानुसार हे होय नाही होणार आहे. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल त्याच्यानुसार तुम्हाला इथे होय नाही करायचं आहे. आपल्याकडे संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे का? MSCIT झालेली असेल तर ते चूज करायचं आहे तुम्हाला. आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आई किंवा वडील पाल्य आहात का? तर या प्रकारे इथे तुम्हाला होय नाही निवडून पुढील पृष्ठावरती क्लिक हे करायचं आहे. आता इथे शैक्षणिक तपशील येईल. शैक्षणिक तपशीलमध्ये बघा इथे तुम्हाला HSC म्हणजेच 12th किंवा इक्विव्हॅलेंट निवडायचं आहे तुमच्यानुसार. त्यानंतर विद्यापीठाचे नाव तुम्हाला इथे द्यायचं आहे. त्यानंतर इथं उत्तीर्ण तुम्हाला एकच ऑप्शन आहे. तुम्ही पास असणं गरजेचं आहे कारण की 12th पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर निकालाचे वर्ष तुम्हाला इथे निवडायचे आहे. प्राप्त गुण आणि एकूण गुण तुमच्या मार्कशीटवरती असेल जशाच तसे तुम्हाला इथे टाकायचे आहेत की तुम्हाला किती मिळाले आणि एकूण गुण किती होते मार्कशीटवरती. आता इथे आपण ही डिटेल भरून घेतलेली आहे. आपण पदवीधर आहात का? जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला इथे होय करायचं आहे आणि तुम्ही कोणत्या शाखेची पदवी घेतलेली आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर आपण पदव्युत्तर म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट आहात का? असाल तर होय, नाही तर नाही. ग्रॅज्युएट देखील नसाल तर तुम्ही इथे नाहीवरती क्लिक हे करू शकता. त्यानंतर पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का? आता तुमच्यानुसार होय नाही तुम्हाला इथे करायचं आहे व नंतर इथे प्रतिज्ञापत्र म्हणजेच जे इथे दिलेलं आहे हे वाचून चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि अर्जाचे पूर्वदृश्य यावरती क्लिक हे करायचं आहे. आता तुमचा जो पूर्ण फॉर्म तुम्ही भरला आहे तो फॉर्म तुम्हाला इथे दिसेल. तुम्ही काय डिटेल भरली काय नाही ही पूर्ण चेक करून तुम्हाला घ्यायची आहे व सगळी बरोबर असेल तर इथे बंद करायचं आहे. आणि जर काही एडिट करायचं असेल तुम्हाला इथे मागील पृष्ठावरती जाऊन तुम्ही एडिट करू शकता. आणि जर सगळं बरोबर असेल तर तुम्हाला इथे जतन करावरती क्लिक हे करायचं आहे. इथे दाखवलं बघा कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती पुन्हा संपादित करू शकत नाही. एकदा सबमिट केल्यानंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही तर तुम्हाला इथे ओके वरती क्लिक हे करायचं आहे. आता इथे तुमचा टोकन क्रमांक आलेला असेल तुम्हाला तर इथे पुन्हा ओके वरती क्लिक हे करायचं आहे. आता बघा इथे तुम्ही भरलेला फॉर्म दिसेल, ॲप्लिकेशन नंबर दिसेल, हे पूर्ण डिटेल तुम्हाला इथे दिसेल. आता इथे तुम्हाला तुमचं छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा यावरती क्लिक करून तुमचा फोटो आणि सिग्नेचरी अपलोड करून घ्यायची आहे. इथे अपलोड करा म्हणजे छायाचित्र अपलोड करा यावरती क्लिक करून तुमचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. या साईजमध्ये तो फोटो असणं गरजेचं आहे. फोटो रिसाईजमध्ये काही एरर आला तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फोटो रिसाईज करू शकता. आता इथे आपण फोटो आणि सिग्नेचर दोन्ही अपलोड करून घेतलेलं आहे. आता इथे तुम्हाला बॅकवरती क्लिक हे करायचं आहे. आता इथे बघा तुमचा फोटो आणि सिग्नेचर येईल तसेच आधार कार्डचा फोटो देखील येईल. या प्रकारे इथे डिटेल देखील दिसेल आणि इथे कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलेलं आहे तेही दिसेल. आता इथे फोन रो स्टेटस आहे, फीस किती भरायची आहे ते दिसेल तुम्हाला. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या पदासाठी अर्ज करायचा असेल तर इथे पदासाठी अर्ज पुन्हा याच्यावरती क्लिक करून तुम्ही पुन्हा ती पूर्ण डिटेल भरू शकता जी की आपण पहिल्या अर्ज करताना भरलेली होती. तर इथे सेम आता पद तुम्हाला निवडायचं आहे म्हणजेच ज्या दुसऱ्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते पद तुम्हाला इथे निवडायचं आहे, घटक निवडायचा आहे आणि ॲड हे करायचं आहे. फोटो आणि सिग्नेचर मात्र तुम्हाला फक्त एकदाच अपलोड ही करायची आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला इथे पे नाववरती क्लिक करायचं आहे आणि हे जी फीस पेमेंट आहे ते तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचं आहे. पे नाववरती क्लिक करून तुम्ही पेमेंट कंप्लीट करू शकता. तिथे टोकन नंबर येईल तुम्हाला पुढे जावरती क्लिक करून UPIने नेट बँकिंग क्रेडिट कार्ड जे तुमच्याकडे असेल त्याच्यानुसार तुम्हाला पेमेंट ही कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे प्रिंट ॲप्लिकेशनचा ऑप्शन दिसेल आणि तिथे तुम्ही ॲप्लिकेशनची प्रिंट ही काढू शकता. या प्रकारे तुम्ही तुमचा पोलीस भरतीचा फॉर्म हा कंप्लीट करू शकता. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला किंवा इंस्टाग्रामला तुम्ही विचारू शकता. तसेच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनलला देखील तुम्ही जॉईन हे करू शकता.